घटनेचा अंगीकार आपण केला आहे. आपण प्रजासत्ताक राष्ट्र झालो जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बलिदान करणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहे. मित्रांनो, असे हे त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि त्यातून निर्माण झालेले आपले प्रजासत्ताक आपल्या या देशाच्या नागरिक म्हणून या लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण साऱ्यांनी आपल्या देशावर वर्षीय देशप्रेमाची भावना, लोकशाही मूल्यांची जपणूक करत राम राज्याकडे वाटचाल करीत आहे असे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. आपले राज्य तसेच आपला जिल्हा शेतीप्रधान आहे. आपले शासन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जवळपास 21 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील 2.5 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना झाला. जिल्ह्यात ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन होत आहे. असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच नांदूर मधमेश्वर जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पातून रब्बी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये जिल्ह्यात सुमारे 1,40,000 कुटुंबातील 2.5 लाख व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आपल्या जिल्ह्यात या वर्षात 236 कोटी रुपये खर्च झालेला असून त्यापैकी 178 कोटी अकुशल तर 54 कोटी रुपये कुशल कामावर खर्च झाला आहे. आपला जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. आपल्या जिल्ह्यात नगर विकास विभागामार्फत 4 कोटी 15 लक्ष रुपये मंदिर सुशोभीकरणासाठी प्राप्त झाला असून त्यातून जिल्ह्यातील मंदिराचे सुशोभीकरण करण्यावर खर्च होत आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरची परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे जिल्ह्याला पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करून रोजगाराची संधी निर्माण होत आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान विकास तीर्थक्षेत्र विकासासाठी वेरूळ घसकेश्वर विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 138व्या जयंतीनिमित्त शहरात वाचनालयाचा विकास करण्यासाठी हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. आज त्या निधीतून शहरात साकारलेल्या 38 वाचनालयाचे लोकार्पण होत आहे. ही विशेष आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीत अमृत उद्योग योजनेअंतर्गत लघु व सूक्ष्म उद्योजकासाठी 18 कोटी 15 लक्ष रुपये खर्चून 200 स्क्वेअर फुटाचे बांबू गाळे बांधकाम करण्यात येत आहे. त्या ठिकाणी येथे 25 तर वाळूज येथे 44 गाळे उपलब्ध होणार आहे. कोरोना कालावधीत बंद पडलेल्या उद्योगांना
उद्योग संजीवनी योजनेच्या माध्यमातून पुनर्जीवन करण्यात येत आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासासोबत आरोग्यासह स्वच्छतेशी प्राधान्य दिले जात आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्णय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे। त्यात आपण सारेजण योगदान देऊया। आपण सारे मिळून आपले शहर आपले गाव स्वच्छ करून त्यात आरोग्यदायक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया। पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद असे श्री योगेश केतुराव जाधव गृहरक्षक होमकार यांना विनंती करते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। माननीय पालकमंत्री महोदयांनी आपण त्याचं अभिनंदन करूया। यानंतर माननीय विजयकुमार नरसिंहराव ठाकूरदार यांनी भूकंपामध्ये त्यांनी मोठी जोरदार जोखमीची कामगिरी केलेली होती आणि म्हणून त्यांना हा सन्मान भंडारा जिल्ह्यात कार्यरत असताना संरक्षण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे यानंतर माननीय श्री संदीप गुंडेजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांना 2023 या वर्षात गुन्हे शाखेवर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट ठाण्याचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला। आयन बँड म्हणून सन्मानित करण्यात आला। यानंतर अण्णा खेळू वाघमोडे राखीव पोलीस निरीक्षकालय छत्रपती संभाजीनगर सर्वोत्कृष्ट 83 पदकं त्यांनी प्राप्त केलेली आहेत म्हणून सन्मान करण्यात येत आहे। यानंतर पुढील नाव मी वाचत आहे श्रीमती गीता गावडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर कनेक्शन असलेले सर्व व्यावसायिक आंतरराष्ट्रीय रॅकेट त्यांनी उघडकीस आणलेले आहे त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे। काशीनाथ महानगुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर 28 वर्षात ही सेवा देण्यात आलेली आहे आणि 24 तासात शोध लावून त्यांनी विविध गुन्हे यांची तपास लावलेला आहे त्याबद्दल महानगुळे यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। मी पुढचं पण वाचून ठेवते आपण तयार राहिलीबद्दल आणि जी डोक्यात राहूनही दोन्ही कुख्यात गुंडांमध्ये सन्मान करण्यात येत आहे। संदीप सोळंके पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा 72 तास सापळा रचून महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र उघडकीस आणलेले आहेत आणि म्हणून हा सन्मान करण्यात येत आहे। सर्वोत्कृष्ट तपास कामगिरी याबद्दल हा सन्मान देण्यात येत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय खडतर सेवा पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी दिलेली आहे। यानंतर श्री प्रवीण वाघ पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा पाहिजे। यानंतर श्री शहबाज दिलावर खा पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। पुढचं नाव वाचून ठेवते श्री सतीश जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा नांदेड जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपी रबजोत सिंग या साथीदारात अनुष शेषा गोडबोले यांचा पिस्तूल आणि जिवंत कारतूस हस्तगत केल्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे। श्री संदीप तायडे पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर यांनाही 24 तासात गुन्हे शाखेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तपासामध्ये उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे। यानंतर श्री नवनाथ खांडेकर गुन्हे शाखा यांनीही 72 तासात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय नामदार श्री सुनीलजी भुमरे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत होत आहे। मंचाकडे पालकमंत्री महोदयांचं आगमन काही क्षणातच होणार आहे। आपण सर्वच जण आलेले विविध क्षेत्रातील अधिकारी पोलीस ऑफिसर्स लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक थोर स्वातंत्र्य सेनानी यांचं पुन्हा एकदा देवगिरी मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्रजासत्ताक दिन चिरायू हो यात खूप लाख शुभेच्छा। सोने की चिडिया असा आपला भारत देश ज्याचा उल्लेख आपण करत असतो।
त्या चिडियाचे पंख हे आज गगनाला भिडलेले आहेत. ही भरारी ही इतकी उंच आहे की आकाशाकडे डोळे लावून बघितलं तरीही आपल्याला खाली कोणतेच वाढ असा हा भारताचा आहे अभिमान आणि स्वाभिमान. पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांचं मंचाकडे दुसरा असं आहे की आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत आणि घडामोडी करते. सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे. आज सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतला आणि तेवढं मनोज जरांगे पाटलांनी दिलेला. सरकारने तेवढं चर्चा सध्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मनोज जरांगे पाटलांच्या आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निघेल असं वाटतंय का? सरकारने ठरवलं तर काही देऊ शकतो. केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं अवघड काम नाही. छत्रपती शिवरायांची शपथ नसल्याच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही 4 दिवसात दिवसांनी असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्यांच्या शब्दात ठाम, परंतु तो शब्दात ठाम का राहत नाही? काय अशा अडचण असू शकतो किंवा काय फक्त राजकारण बोलत असावेत असं मला वाटतं. लोकांना फसवत असावेत. मनोज जरांगे पाटील म्हणतात की आता तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी यावं. आता त्यांना वेळ सांगितलं. मला असं वाटतं यातली वेळची 3 बाजूला तोंड आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी, देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि अजितदादांची भूमिका वेगळी. या संदर्भात तिघांचे खूप 3 बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित या सरकारला आपला सगळा प्रजासत्ताक दिन आता उत्साहात पार पडलेला आहे. मी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक शुभेच्छा देतो. येणारा 75 वर्षामध्ये या देशाने जी तरक्की केलेली आहे, आपण एक बंधुभाव म्हणून या देशामध्ये राहिलेले आहे. तेच परिस्थिती भाषण करताना असं सांगितलंय की 5 प्रजासत्ताक दिन आहे, सर्वांनी मतदान करावं आणि आपला योग्य जो उमेदवार पालकमंत्र्यांचं भाषण जेव्हा मी ऐकत होतो तर त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतं की त्यांनी काय काय आज 2000 बेघरांना घर मिळणार या चुनावी क्षेत्रामध्ये पालकमंत्री एकही एक घर मिळाले वाट बघत आहे. मग कशा खोटा बोलायचं? आजही या शहरामध्ये 7-7 दिवसानंतर पाणी येतं. याच्या बाबतीतही बोलायला पाहिजे होतं. 1100 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये एका वर्षामध्ये आत्महत्या केलेली आहे. तर हे पण खरी परिस्थिती जे आहे याच्या बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे होतं. फक्त आपली पीठ थपथपायची आणि काही चांगलं काम केलेले आहे हे सामान्य माणसांची जोडलेलं आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं असतं तर मला नाही वाटतं की तुम्हाला या स्टेजवर उभं राहून तुम्हाला येईल जेव्हा नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता सरकार या देशामध्ये जाईल. मात्र सरकार ते कारण
जर या कारणाने एका छोट्याशा गावाच्या एका साधारण माणूस, एका सामान्य माणूस त्याची ताकद काय आहे त्यांनी हे ठरवून दाखवलेली आहे. आणि लोकांनी एक मेसेज दिलेला आहे की आमचा विश्वास संपलेला आहे. रात्रीमध्ये एका सामान्य माणसाला कशा आपण येईल त्याचं जे सिन्सिअरिटी, ऑनेस्टी आणि कमिटमेंट होता की माझ्या समाजासाठी जे होती त्यामुळे म्हणून मी आज चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी पासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरांगे यांनी करून दाखवली. हे आंदोलन दाबलं जात आहे का आणि कशा प्रकारे दाबलं जात आहे किंवा काय होऊ शकतं? आहे की त्यांना काही द्यायचं नाही आहे, फक्त पुन्हा यायचं करायची आहे. कशाला तुम्हाला सांगायचं आहे नाही द्यायचं करणार आहे उत्तर देत आहे. त्यांना फक्त टाइम बाय करायचं आहे, कुठपर्यंत करायचं आहे की त्यांना माहित आहे की एका महिन्यानंतर आपल्याला आचारसंहिता लागणार आहे. मग हेच उदाहरण हे पुन्हा आमची सरकार मराठा समाज महाराष्ट्राचा आहे. वातावरण खराब होऊ शकतं का यामुळे? झालेले आहे की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे. कोणी थांबवलं? तुमची सरकार आहे, राज्यामध्ये तुमची सरकार आहे. ज्या महिलांना 50% आरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी विशेष अधिवेशन ते 2024 ला नाही देणार महिलांना, 2029 लाही नाही देणार ते महिलांना आरक्षण. मग हे महाराष्ट्रासाठी आपण काय विशेष अधिवेशन नाही? सरकारच्या मनामध्ये इच्छा असेल तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतात. त्यांची इच्छा नाही आहे म्हणून ओके, थँक्यू सर.